आज सायंकाळच्या सुमारामध्ये धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका भागामध्ये फायरिंग झाल्याची घटना घडली आणि या घटनेमध्ये साधारणपणे काहीशा प्रमाणामध्ये अफवांना पेव सुटलं। नेमकी घटना काय घडली होती, त्यानंतर काय प्रकार घडला, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आलो चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश कुमार दुसर साहेबांकडे। साहेब, LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नेमकी काय घटना घडली होती आणि कसा हा सगळा तपास लागला? सर, आज सायंकाळी 5:30-6च्या दरम्यान मुस्लिम लोकांचा रोजा सोडण्याची वेळ झाली होती। त्याच्यामध्ये एक सूर्या नावाची जी महिला जी जखमी आहे ती रोजा सोडण्यासाठी पाणी घ्यायला गेली होती आणि अचानक गोळी चालून आली आणि तिच्या हाताला आरपार करून दोन पत्रे आरपार करून ती गोळी निघून गेली। काही क्षण त्यांना कळलंच नाही, त्यांना असं वाटलं की नस फाटलेली आहे आणि त्यांनी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला। पण तोपर्यंत अफवा पसरली होती की गोळीबार झालेला आहे। आम्हीही खूप प्रयत्न केला, पण आम्हाला समजून येत नव्हतं नेमकं गोळीबार कुठे झाला आणि घटना कुठेची घडलेली आहे। आम्हाला 1.5 तास लागला। त्यानंतर आम्ही बरोबर घटनास्थळी पोहोचलो आणि त्या ठिकाणी सिच्युएशन आम्ही बघितली। ज्यावेळी जखमी बघितले, जखमीची जी दशा होती, त्यांना कुठून गोळी आली, आम्ही तो अँगल तपासला। तो अँगल तपासल्यानंतर ज्या दिशेने ज्या ठिकाणाहून गोळी आली, आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्च मोहीम राबवली। सर्च मोहिमेमध्ये त्या ठिकाणी एक रिकामी केस सापडली, गोळीचा मागचा हिस्सा, आणि त्याच्यावर मग याचा जो आरोपी आम्ही ट्रेस केलेला आहे तो ताब्यात घेतलेला आहे। त्यातली रिव्हॉल्वर आम्ही ताब्यात घेतलेली आहे। कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। सर, एकंदरीत असं कळतं की त्यांचा शस्त्रविक्रीचा व्यवसाय होता आणि या परिसरात मुस्लिम बहुल परिसर आहे आणि या परिसरामध्ये असे परवाने दिले जातात किंवा याच्या चौकशी याच्या आधी कधी झाल्या होत्या का? हो, बरोबर आहे। जी चौकशी प्रत्येक वर्षी आम्ही करत असतो। साधारण मला वाटतं 2013ला त्यांना परवाना मिळालेला आहे। तेव्हापासून ते लोक करतात आणि वेळोवेळी 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा वर्षाने त्याची तपासणी चालू असते। बाकी ही कायदेशीर प्रक्रिया आहे। लायसन देणारे जे आहे मतलब कलेक्टर आणि मंत्रालय त्याच्या मार्फत मिळतं। लीगल प्रक्रिया ही त्यांच्याशी संबंधित आहे। निश्चितच आता या प्रकरणामध्ये सगळी सखोल चौकशी करून नेमकं आता पुढे काय होते पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश विशाल ठाकूर, LS मराठी न्यूज।